घरोघरी शेवग्याच्या शेंगा. शेवगा ही लाख मोलाची गुणकारी वनस्पती म्हणून ओळखली जाते, कारण या झाडाची मुळे, खोड, फांद्या, पाने, फुले सर्वच भाग अतिशय उपयुक्त असतो आणि लाभदायक असतो. या भाजीचा कोणताच भाग टाकाऊ नाही. आयुर्वेदशास्त्रात शेवग्याला फार महत्त्व आहे. साधारणतः 300 प्रकारच्या लहान मोठ्या आजारांवर ही भाजी गुणकारी असल्याचा दावा केलेला आहे. म्हणूनच औषधी गुणांची खाण असलेली ही भाजी नियमित सेवन करणे हितकारक असते. नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगांबद्दल खूप सारी माहिती सांगणार आहे आणि 2-3 त्याच्या ज्याही रेसिपीज मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांबरोबर, फ्रेंड्स आणि फॅमिलीवर व्हिडिओ नक्की शेअर करा. माझे व्हिडिओज तुम्ही तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवरही शेअर करू शकता, जसं की फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम वगैरे वगैरे. चला तर मग जाणून घेऊया शेवग्याच्या शेंगा. तुम्ही जर अजून माझ्या चॅनल सौंदर्यवतीला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणे फ्री आहे. सबस्क्राईबच्या बटनवर दाबा आणि मग घंटीच्या बटनवर दाबा, म्हणजे माझे येणारे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचू शकतील. आणि चॅनलला एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणे फ्री आहे. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला माझे सर्व व्हिडिओज पाहायला मिळतील. खरंच मित्रांनो, शेवग्याची शेंगी जी आहे ती लाख मोलाची गुणकारी वनस्पती आहे, कारण या झाडाची मुळे, खोड, फांद्या, पाने, फुले सर्वच भाग अतिशय उपयुक्त आणि लाभदायक असतात. या भाजीचा कोणताच भाग टाकाऊ नाही. आयुर्वेदशास्त्रात शेवग्याच्या याला फार महत्त्व दिलेले आहे. साधारणतः 300 प्रकारच्या लहान मोठ्या आजारांवर शेवग्याची भाजी गुणकारी असल्याचा दावा केलेला आहे. म्हणून शेवग्याच्या भाजीला औषधी गुणांची खाण असे म्हणतात आणि या भाजीचे नियमित सेवन करणे हितकारक असते, उपयोगी असते. शेवगा वर्षभर उपलब्ध असतो किंवा काही भागात तो सीझनलही मिळतो. शेवग्याला खूप महत्त्व आहे. सांबार, आमटी, कढी यात घातलेली शेवग्याची शेंग पदार्थाची लिज्जत वाढवते. मेथीच्या भाजीप्रमाणे शेवग्याच्या शेंगाची पानांची जी भाजी आहे ती सुद्धा करतात, जशी मेथीची भाजी करतात त्याप्रमाणे. भाजीसाठी शेवग्याची हिरवी कोवळी पाने घ्यावीत. शेवग्याच्या फुलांची भाजी तर खूपच स्वादिष्ट होते. शेवग्याच्या शेंगांचे सूपही खूप रुचकर लागते. घरात कोणी पाहुणे आले तर शेवग्याच्या शेंगांचे पिठलेही केले जाते. पीठ पेरून भाजी केली जाते. करीसारखी भाजीही केली जाते. या संदर्भातली एक आठवण मी तुम्हाला सांगते. जे आहे जेवणासाठी जे आहे शेवग्याची शेंगाची आमटी कधी केली जाते घरामध्ये. ही आमटी त्यांना जे आहे काही लोकांना इतकी आवडते की पुन्हा मागून जे आहे काही लोक खातात. संकोच असूनही लोक शेवग्याची शेंगांची भाजी जी आहे ती मागून खातात. कोणी पाहुणे वगैरे आले तेव्हा तुम्ही भाजी नक्की करा. शेंग कशी खायची हे काही लोकांना कळत नाही, तर ती शेंग जी आहे ती चुकून खायची असते. आणि जे आहे आमटी जी आहे आमटी जी आहे शेवग्याची शेंगाची भाजी आहे, आमटी आहे, याचा मनसोक्त आनंद घ्यायचा असतो. आणि शेवग्याच्या शेंगाची लोणचं देखील करतात. लहान मुलं 6-7 महिन्याचे झाले की ते शेवग्याच्या शेंगाचे सूप त्यांना दिले जाते. शेवग्याच्या शेंगाप्रमाणे त्याचा पानाचाही खूप वापर केला जातो. शेवग्याच्या पानांचा बारीक देठांना तिसरं असं म्हटलं जातात. त्यात मुगाची डाळ घालून भाजी केली जाते. शेवग्याची पाने घालून केलेली थालीपीठे, पराठे खूप चविष्ट लागतात. आता शेवग्याच्या शेंगेमध्ये औषधी काय उपयोग आहे हे मी सांगते. तर शेवग्याच्या शेंगेमध्ये अ, ब आणि क ही जीवनसत्वे असतात. तसेच आयर्न म्हणजे लोह असते, कॅल्शियम असते, पोटॅशियम असते, सल्फर असते, प्रथिने असतात. ही खनिज द्रव्ये असतात. तंतुमय पदार्थ मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे शेवगा त्वचारोग, कर्करोग, हृदयरोग, डोळे, कानाच्या आजारांवर हितकारक आहे. हाडे मजबूत होण्यासाठी सुद्धा शेवगा लाभदायक आहे. आतड्यांचे रोग, रक्तदाब, मलावरोध, संधिवात, नेत्रविकार, मूतखडा, हिमोग्लोबिनची कमतरता, पचनक्रियेचे विकार, मधुमेह, सर्दी, खोकला, दमा, केस गळणे यांसारख्या आजारांवरही शेवगा लाभदायक असू शकतो. पण शेवगा हा उष्ण असल्यामुळे उन्हाळ्यात हा कमी प्रमाणात खावा, किंवा उन्हाळ्यात जर तुमच्या इथे उन्हाळा खूप जास्त असेल, तापमान खूप जास्त असेल, 35 डिग्रीच्या वर, 40 डिग्रीच्या वर, तर तुम्ही शेवगा उन्हाळ्यात खाऊच नका, कारण की शेवगा जो आहे तो उष्ण असतो. शेवग्याच्या काही जे आहे पाककृती असतात, जसे की शेवग्याच्या शेंगांची भाजी, शेवग्याच्या पानांचे मुटकुळे, शेवग्याच्या शेंगाचे सूप, शेवगा फ्राय, अशा प्रकारे वेगवेगळे जे आहे तुम्ही शेवग्याचे पाककृती वेगवेगळ्या करू शकता. आता शेवग्याची शेंगाची भाजी आहे ती जी आहे कोवळी पाने जी आहे ती शेवग्याच्या शेंगाची जी झाडाची पाने आहे ती कोवळी पाने स्वच्छ धुवून घ्यायची, चिरून घ्यायची. त्यात मुगाची डाळ, हिरवी मिरची, लसूण वाटण घालून परतून घ्यायचे. त्यात थोडे डाळीचे पीठ टाकायचे आणि मंद आचेवर 1-2 करून परतून घ्यायची. ही भाजी चवीला खूप छान लागते. तर शेवग्याच्या शेंगांचे पानांचे मुटकुळे, भाजणीचे पीठ किंवा डाळीचे पीठ घेऊन त्यात शेवग्याची शेंगाची पाने टाकायची, आले लसूण पेस्ट टाकायची, तेल टाकायचे, थोडा सोडा टाकायचा, मुटकुळे करून घ्यायचे आणि खुसखुशीत होण्यासाठी त्यात सोडा टाकायचा आहे. आणि मग याच्यात 4 ते
3 ते 4 चमचे रवा टाकायचा आहे आणि मग त्याचे मुटकुळे करून घ्यायचे, ते वाफवून घ्यायचे किंवा आणि मग नंतर वाफवल्यानंतर त्याला ढोकळ्याप्रमाणे फोडणी देऊन घ्यायची. ढोकळ्याला पण वरती फोडणी देतो तशी फोडणी देऊन घ्यायची किंवा कढईत टाकून परतून घ्यायचे आणि मग कांदा वगैरे घालून जे आहे मुटकुळ्याची भाजी तुम्ही खाऊ शकता किंवा नुसते परतवलेले मुटकुळे तुम्ही खाऊ शकता. शेवग्याच्या शेंगाची सूप, तर शेवग्याच्या शेंगाचे लहान लहान तुकडे करून मंद आचेवर उकळून घ्यायचे शेवग्याच्या शेंगा आणि मग या पाण्यात थोडी शेवग्याची पाणी टाकायची. पाणी अर्धी होईल तेव्हा शेवग्याच्या शेंगांमध्ये गर काढून घ्यायचा आणि वरची साल काढून टाकायची. या मिश्रणात मीठ, मिरपूड, बटर घालायची म्हणजे तूप घालायचे आणि शेंगाचे हे क्लिअर सूप तयार होते आणि खूप चवीला खूप छान लागते. आणि जसे तुम्ही कढी करता, आमटी करता तशी पण तुम्ही शेवग्याची भाजी करू शकता. शेवग्याची भाजीचे जे आहे ते अजून काही काही प्रकार करतात, जसे की शेवग्याच्या शेंगाची कढी करतात, पिठले करतात, शेवग्याच्या शेंगाची आमटी करतात, शेवगा आणि बटाट्याची भाजी करतात, चांगली गच्च भरलेली जे शेवग्याच्या शेंगाची भरलेली भाजी पण करतात. त्यात तशा वेगवेगळ्या पद्धतीने शेवग्याच्या फुलांची मुगाची डाळ घालून भाजी करतात, शेवग्याच्या शेंगांची पानांची भाजी करतात, भजी करतात, शेवग्याच्या शेंगांच्या पानांची चटणी करतात, थालीपीठ करतात, असे अनेक पदार्थ केले जातात. शेवग्याच्या शेंगांच्या मुळाचाही उपयोग करतात काही काही ठिकाणी. आणि पहिले असे म्हणायचे की शेवग्याच्या शेंगा दारादारी झाड लावलेले असायचे, त्यामुळे लोकांना खूप पहिलेच्या काळी शेवगाचे शेंग खायचे, त्यामुळे खूप निरोगी राहायचे लोक असे म्हणायचे पहिलेच्या काळी. त्यामुळे घरोघरी शेवग्याच्या शेंगा असे म्हटले जायचे पहिलेच्या काळी. पण आता काय लोक झाडच लावत नाहीत आणि त्यामुळे काय शेवग्याच्या शेंगा आपल्या बाजारात जाऊन विकत घेऊन यावं लागतात. तेव्हा अशा प्रकारे शेवग्याच्या शेंगाचे मी तुम्हाला सर्व काही गुण सांगितले, लाखमोलाचे गुण सांगितले. तुम्हाला ही भाजी मिळाली, शेवग्याच्या शेंगा मिळाल्या, पानं मिळाले, फुलं मिळाली, त्याचा नक्की वापर करा, भाजी तयार करून खा, खूप हेल्दी असते. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.